नमस्कार मित्रांनो, आम्ही आता मासे पकडायला चाललो आहे. कारण आता आपल्या इकडे आखाती येते आणि आखातीला मासे लागतात. कारण ती आपली परंपरा आहे. आदिवासी परंपरेनुसार आपण आखातीला मासे या करतो आहे. तर बघा, हे आम्ही डोंगर उतरतो आहे आणि नदी पूर्ण खाली आहे. आता हे बघा, आम्ही मशीन घेऊन चाललो आहे. ही मशीन मासे पकडायला. तर बघा, डोक्यावर ठेवून मशीन चाललो आहे आणि आपला हा मुलगा बघा पुढे पेट्रोल घेऊन चालला आहे. तर मासे किती भेटतात भरोसा नाही, पण आपण बघा हे जुगाड करत चाललो आहे. तर आपण बघूया. इकडे बाळा. तर आपण हा मार्ग उतरतो आहे. बघा किती जंगल आहे, मोठमोठे झाडे आहेत. बघा वरून तुम्हाला दाखवतो किती मोठे झाडे आहेत. बघा हे बघा समोर खूप मोठे मोठे झाडे आणि हे मोठमोठे दगड आहेत. या दगडातून हे बघा पायवाट आपण काढत चाललो आहे. आणि पावसाचे तर तुम्ही सांगूच नका, रस्ताच भेटत नाही आपल्याला. तर बघा पूर्ण जवळपास आपण हे आता 1 किलोमीटर वरती उतरून आलो आहे. वरती बघा ते तिकडं वरचं टोक दिसतं आहे ना, तिथून आपण उतरून आलेलो आहे. तर हे आता आपण खाली उतरतो आहे. हा बघा छोटा आपला उतरतो आहे. तर आज आपण मासे पकडणार, मळे मासे, खेकडं, काळे खेकडं जे आपल्याला भेटतील ते आपण पकडायचा प्रयत्न करू. तर बघू. किंवा नागली हे टाकण्यासाठी ते जाळलेलं असतं. ती आमची पण एक परंपरा आहे. कारण त्याच्यात मुक्त नाशक किंवा गवत उगत नाही आणि रोप चांगले येतं आणि पीक पण चांगलं येतं. तर हे उंबराचं झाड आहे, औदुंबर म्हणतो. उंबराचं झाड आहे पुढं बघा. तर आपण जवळपास खूप उतरून आलेलं आहे. अर्ध्यावरून मी व्हिडिओ चालू केला आहे. तर बघू शकता हे याला जंगल हे जाळलेलं आहे. जंगल म्हणजे ते झाडं तोडले जातात त्यांची पानफुटीसाठी. तर याच्यासाठी हे आदोर केला जातो आणि हे आदोर त्याच्यावर माती टाकून, हे बघा माती खणलेली आहे, माती टाकून पेटवलं जातं. कारण ते उडून नाही जाऊ हवेने, त्याच्यामुळं. आणि याच्यात ते पेरलं जातं. तर तुम्हाला पुढं मी दाखवणारच आहे मासे कसे पकडले जातं. ते दाजी बघा वरतीच आहेत अजून, ते बघा घेऊन उतरतात. तर बघा सुरेश शेठ इथं आपला हा आजच्या मासे पकडायचा उद्गाता आहे. तर हे बघा वस पाईप लावलेला आहे, म्हणजे आपोआप पाणी मशीन लावता ते पाणी बघा तिकडं आपोआप जात आहे. तर हे सगळं आपले भाचे आहेत, भाचे. हे बघा ही सगळी आपली गँग आहे. हे सगळे आपले एकेच घरातले आहेत. ही बसरे परिवार आहे. हे सगळे बसरे परिवार. आता बघा हे एवढं मोठं आपल्याला आठवायचं आहे आणि याच्यात आपल्याला मासे पकडायचे आहेत. मासे तर दिसत नाही, पण सुरेश शेठ म्हणतोय मासे आहेत. तर 100% याच्यात मासे असतील. तर बघा हे बघा पोरांना खूप मजा आले. ते बाबलीची बंडी गेली रे देव मामा. ही अशी गँग आहे आता आपली मासे पकडायला. तर हे बघा यांना नदीची सवय आहे. हे काय नदीतले किडे आहेत. हे हा साई बाबा आपला, हा विराज भुऱ्या, हा तनिया आपला, हा बघा हा डाकू मासा, हा डाकू मासा, हा चेतन आपला. तर आज आपण मासे पकडणार आहोत. तेव्हा दाखवतोयच पुढं कशी मजा करणार आहे. ते छोटे छोटे आपली गँग आहे. बघा हे बघा भरून आहे. उन्हाचा बघा कळकळ झालेले आहे. हे उन्हात आपण एवढे हे करतोय. बघा वरती डोंगर, खालून आपण डायरेक्ट नदी आहे. इकडून पण डोंगर, सगळे चारही बाजूने डोंगर आहेत. मध्ये नदी वाहते. तर हे ते पाणी थांबलेलं आहे. आता पाणी आपण वाया नाही घालवणार आहे. हे पाणी आपण पिण्यासाठी, म्हणजे कपडे धुण्यासाठी ते पाणी खालच्या याच्यात हे करतोय. खालच्या याच्यातून लगेच वरच्या याच्यात हे येतं आहे पाणी. कारण इथं पाणी झिरा आहे, झिरा, आणि झिरेला पाणी वळतं आहे. तुम्हाला मी पिण्याचं पाणी बघा किती पाणी जोरात बघा किती वाहत आहे. हे बघा पाणी वाहतंय. स्टार्ट. आपण आता झिरेवर पाणी प्यायला चाललोय. इकडे तुम्हाला दाखवतोय. तर आपण झिऱ्याचं पाणी पिणार आहोत. हा जिरा बघा. ए पाणी प्यायला जिरा कोणता? हा ना. तर इथं आपण पाणी पिणार आहोत. पाणी घे रे पाणी. लाईट आहे, लाईट. ए तिकडेच राहा पाणी. हा तर आपण इथं पाणी पिणार आहोत बघा.
जाम गरम पटापट. बस बंद कर. तर हे पाणी आपण वाया नाही घालवणार, आपण वरच्या कुंडात टाकतोय म्हणजे ते पाणी परत आपल्याला इकडं वापरता येईल. बघा ही व्यवस्था चाललेली आहे. तोपर्यंत पोरं तिकडं मासे पकडतात बघा तिकडं. तोपर्यंत त्यांनी चाललं आहे इकडं बघा कपडे धुवायचं पण काम चालू आहे. म्हणजे एकही काम असा परिपूर्ण चालू आहे इकडं. तर हा जुगाड चालला आहे आपला. बघू आपण 200-250 रुपये खर्च करून आणि मशीन खाली उतरवलेली आहे आपण. पेट्रोल 250 रुपयाचा. त्याच्या जास्त मासे भेटतील असे म्हणतात ते. कारण आपला मासे किंग आहे हा रात्रंदिवस नदीलाच राहतो आहे. पाईप जोडणारा आदमी. हे पुरा जानवर आहे, जंगली जानवर आहे सुरेश बुधार. समथिंग 1 वाजलेला आहे, करेक्ट 1 वाजलेला आहे. आणि 1 वाजता कळकळ उन्हात आपण हे अशी उपाध्या करतोय बघा. बघूया एवढं आता आटल्यावर किती मासे भेटतील आपल्याला. बघूच आपण लवकरात लवकर. मशीन आता सुरू होते. तर मशीन सुरू झालेलं आहे. बघूया पाणी कुठपर्यंत जात आहे. बघा हे डोकू मासा, मळे मासा पकडलेले आहेत. बघू शकता तुम्ही. हे बघा जिवंतच आहे. हे डोकी तिकडे घे ना. तर बघा जिवंत मासा आहे ते. लांब कर, लांब ताट करा ना. हां बघा अजून आपण धरणार आहोत. हे डोकू मासा हे आहेत. बघू शकता तुम्ही. खूप आपण हे केलेलं आहे. जिवंत आहे. बघू शकता. अजून आपल्याला हे आपण आता वरती सासून पकडलेले आहेत. अजून आपल्याला वेळ आहे पकडायला. त्याच्या बारीक सारीक बघा तुम्हाला मी जवळून दाखवतोय झूम करून. बघू शकता छोटे मोठे आहेत. स्टार्ट आहे. विराज मध्ये मध्ये कशील. पाय कार धरले आपण इकडे. आंबा दिसे नाही. फोटो चिडकाव त्याच्यात. सोड हा साईदा बाबर आहे जरा आता सोडून ना पळ. आशका करू बांध. काय धर धर विराज. धरला का. बस झाला मामा. हाय 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 मासा व्हायला धर. विराज मोठा आहे ना त्याच्यात. मशीन टाकायला हाय हाय धरा ना मामा. साडेतीन.
हा बा हा विराज हा हा पाय जवळ ह्या पाय दिला हा 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 बा पाय जवळ दाखव मामा जा डबा ना विराज डबाचा ना इकडं डबाचा ना हा टाक इकडं हा हा डबा दे टाक सुरेश इथं नाही ना ह्याच्यातच पाणी टाका आता या लवकर चला हा ओटो मासा का काय वर वर जोता राहिलाय नाही या तर टाक टाक नको ना बोलव ना तू फटू नको काढ लवकर जाऊ दे धरा येत आहो ते फटून बिटू मारून द्या फोटो बिटो आहे हे कोठ हे धरात नाही हे अशी शिरती हे आज बाबलेला बोलव रे जायचं जाय बाबलीला बोलो ए बाबलिया ए बाबले दाजी आपटून हे करा पोटे टाकतो हा हा वरती लावून हे ठा ठेव ठ ठ हे धुवाशी कोण कोण आहे मुर्दे ठेवता हे हेच ना सगळ्यात हे वरून हे धानी पाणी येतं इलं आणि हे इथं अठं शिरलं हे तुरे धर लवकर हे पाणी हा होतं आला हे खूप मासे पकडलेत बघा जवळपास खूप असे मासे पकडलेत तर तुम्ही बघू शकता डोक मासे खेकडा मळी असे मासे पकडलेले आहेत तर इथं बघ हो जरा बरणी घेऊन तर हे बघा आपण खूप मासे पकडलेत तर हे अजून आपल्याला एक नदी आठवायची आहे बघा तिथं तयारी सुरू आहे
अजून नदी आपला एक जो ओहोळ वाटवलेला आहे त्याच्यात आपल्याला एवढे भेटलेले आहेत. तर अजून आपल्याला बघू किती भेटते. अर्धी पाटी जवळपास भेटलेले आहेत आपल्याला. अर्धी पाटी जाय ना ह्यान त्या भुजाईचा आणि एक पळसाचा पाणी आण पान आण आई मिरची गारा हळद आण. हो अनुष्का गेले ना जाय ना. ने रे दादू इथून पेट्रोल. तर हे अजून एक आपण आठवणारच आहे. जवळपास मळ्याची साईज दाखवतो तुम्हाला. बघा मळे मासे हे मळ्याची साईज आहे. आणि हे डोक मासा आहे. मळे हे खेकडा काळ्या खेकडे आहेत ते बघा.